महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भावजे सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा। जे विधानसभेला आमचं काम करतील त्यांचंच लोकसभेला काम करू। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरेंचा इशारा। तर 2024 ची विधानसभा आम्हीच लढवू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात शासकीय योजनेतून उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तर तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीसाठी फोन। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा निर्धार। अधिवेशनात जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता। राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती। महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित। दुष्काळजन्य भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती लागू। शासनाकडून नवा GR जारी। कोल्हापूर महापालिकेच्या 634 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन। पंचगंगेत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 340 कोटींचा निधी। तर पंचगंगा 100% प्रदूषणमुक्त होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, तसंच दांडपट्ट्याला राज्यशास्त्र घोषित करणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवजयंतीनिमित्त उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल। शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद। शिवजयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावर साकारली शिवाजी महाराजांची रांगोळी। 40 क्विंटल रांगोळीचा वापर। रांगोळी कलावंत अनिल काळे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशन कडून कलाकृती। शिवजयंतीनिमित्त जळगावात विविध उपक्रम। शिवकालीन नौका, गड किल्ल्यांचं प्रदर्शन। शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवावा, हे या प्रदर्शनामागचं प्रमुख उद्दिष्ट। नाशिकच्या मनमाडमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण। आमदार सुहास कांदे आणि पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार। अटल सेतूवर पार पडली पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग। मुंबईतील शिवडी नावासेव अटल सेतूवर मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची बाईक चालवून दिमाखात एंट्री। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण मार्गावर, हार्बरवरील CSMT ते चुनाभट्टी मांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर असा मेगा ब्लॉक। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय। मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तारगाव मसूर शिरवडे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम पूर्ण। कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि कोल्हापुराकडे येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात 22 फेब्रुवारीपर्यंत बदल। कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार। राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती। वाहतूक कोंडीतून वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। वसई ते भाईंदर रोरो बोट ही 20 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार। 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्काराचं वितरण। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परळी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। 27 चेंडूत फटकावल्या 25 धावा। कोल्हापुरातील महाधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा गंभीर आरोप। आपल्या बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत, म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल। मात्र आता एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलं त्या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे। सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला। बाळासाहेब चोरायला वस्तू होते का ते विचार होते। कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ असावं लागतं आणि तसं वागायलाही लागतं। मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। महानिष्ठा, महाने आणि महाराष्ट्र नारा आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घुमणार। ठाण्यातील शिवसैनिकांची नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार। ईव्हीएम फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतील, आंदोलनाची रणनीती सांगतो ईव्हीएम विरोधी जनपरिषदेत भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचं विधान।
रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार असल्याचं स्पष्ट, अजित पवारांकडून शिक्कामोर्तब. एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात. भाजप त्यांच्या कामावर, कर्तृत्वावर विश्वास ठेवत नाही. फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, वडेट्टीवारांचा इशारा. पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये 24 फेब्रुवारीला इंडिया आघाडीचा मेळावा. शरद पवारांच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याआधी आजपासून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतदारसंघनिहाय बैठका होणार. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात खासदार ओवेसींचे जाहीर सभा. अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावर संध्याकाळी 6 वाजता पार पडणार सभा. धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं आज अहमदनगरच्या चौंडीतून धनगर आरक्षण दिंडीचं आयोजन. चौंडी ते आझाद मैदान आरक्षण दिंडीचा प्रवास. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावातील जवानाला वीरमरण. जवान राकेश काकुळते यांचं गुजरातच्या सुरतमध्ये निधन. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं काल मध्यरात्री वृद्धापकाळानं निधन. छत्तीसगडच्या डोंगरगर इथं वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गोतस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा मोठा आरोप. सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकून वार. शिर्डीतली घटना. हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून पसार. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा भीषण अपघात. अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. बीडच्या अंबाजोगाई शहरात पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरची 3 चोरट्यांकडून लूट. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम लंपास. वाशिमच्या कारंजा तालुक्यात 2 मित्रांमधील क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात युवकाची हत्या. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त. अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई. नवी मुंबईच्या पावणे MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग. आगीत पूर्ण कंपनी जळून खाक. ठाण्यात 19 फेब्रुवारीपर्यंत होम उत्सवाचं आयोजन. एका छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातलं घर. अमरावती जिल्ह्यातील घुईखेड इथे बेंडोजी महाराजांचा 687वा संजीवन समाधी सोहळा. राज्यभरातून हजारो भाविकांची दिंडी सोहळ्याला उपस्थिती. भंडाराच्या कारध्यातील साईबाबा मंदिराच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त साईंची पालखी. दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. रायफल आणि शंभू बैल जोडीनं पटकावला जयंत केसरी किताब. बैलगाडा मालकाला 1 BHK फ्लॅट आणि जयंत पाटलांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानगवा आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपुरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांच्या कॅमेऱ्यानं ही झुंज टिपली. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाच्या डाव्या कालव्याचं गेट खराब झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया. नदीपात्राजवळ असलेल्या अनेक वीटभट्ट्यांचं नुकसान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.